त्यावी विधी अनंत कोटी ब्रह्मांड नायक निर्गुण निरामय असलेले परमेश्वर सगुण साकार होऊन या भूतलावर अवतीर्ण झाले ते फक्त आणि फक्त जीवोद्धरणासाठी. असं जीवोद्धरणाचं व्यसन ज्या माझ्या साधन दात्याला आणि साध्य दात्याला आहे तो माझा साधन दाता ते करून पंचावताराच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. आचार्यश्री आकाशापासून आकाशाला कवस्ती घालणारे आमचे आचार्य परशुराम व्यास आणि आजता गायक कारकारिणी जी आचार्य परंपरा आहे त्या सर्व आचार्यांना सादर दंडवत प्रणाम. तसेच ठीक आहे गावात तसेच ज्यांनी मला घडवलं योग्य केलं ते अनेकांच्या वेगाला बोधाला शास्त्राला चरेला अनुसरणाला निमित्त असलेले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय तमाम महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं श्रद्धास्थान आहे ते माझे गुरुवर्य साहित्याचार्य आचार्य प्रवर मोठे मामाजी मांबोरी दंडवत प्रणाम करते. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय धर्मस्थ तत्व नीतम गुह्य महाजन एक गथासवतः. धर्माचं तत्व गहन आहे ते सहजासहजी समजणार नाहीये पण महाजन म्हणजे श्रेष्ठ पुरुष अधिकरण ज्ञानी संत विद्वत रत्न प्रकांड पंडित ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने चालणारे आपण सर्वजण ज्यांनी ही काटेरी वाट बाजूला करून आपल्याला खऱ्या रस्त्यावर चालण्याचं ज्यांनी आपल्याला मर्म समजावून सांगितलं ते कैवल्यवासी परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय अनंतराज बाबा कपाटे त्यांच्या स्मृतीला आजच्या अवतरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करते. आणि त्यांच्याच वारसा चालवणारे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय दादाजी आणि कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण त्या बदनापूर निवासी असलेले आचार्य प्रवर मोठे बाबा म्हणून त्यांना संबोधण्यात येत होतं त्यांच्या सान्निध्यामध्ये असलेले आज आपल्या गावामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे ते परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय गोपाल दादा जे या जवळजवळ 2-3 वर्षापासून या मंदिराचं व्यवस्थापन आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात असे आमचे गोपाल दादा शेवलीकर आणि उपस्थित असलेले सर्व संत महंत भिक्षुक असतील तपस्विनी माता आणि उपस्थित आपण सर्वजण ही भक्तीची भावनेची मोक्षाची शिदोरी आपण पुढच्या अवतरण दिनापर्यंत घरी घेऊन जाणारे तमाम वासनिक नामधारक आणि आपल्या सर्वांना आमच्या पंचकृष्ण प्रतिष्ठान मालेगाव आमचं सत्संग मंडळ या ठिकाणी आलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा दंडवत प्रणाम करून आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपला सर्वांचा मोक्षदाता कैवल्यदाता साधनदाता सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा अवतरण दिन आणि या अवतरण दिनाच्या निमित्ताने ज्ञानप्रबोधमध्ये आचार्य कवी भास्कर भट्टमोलीकरांनी एक सुंदर ओवी आपल्याला दिलेली आहे. ते म्हणतात की परमेश्वर इथे अवतीर्ण का होता परमेश्वराला इथे येण्याचं कारण काय आहे तो का येतो अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर कवींनी एका ओवीमध्ये दिलं. ते म्हणतात ऐसी दाणे अनंते देवोनी उदारे श्रीमंते मग अन्यत्र स्थानांतराते चिंतिता झाला. तो इथे का येतो कशासाठी येतो आणि मला एक महत्त्वाचं ओवीच्या अगोदर आपल्या सर्वांना सांगायचं संबोधित करायचं आहे की सर्वज्ञ चक्रधर स्वामी आपल्या प्रांतामध्ये अवतार घेतला गुजरात प्रांतामध्ये आणि आपण सगळे भाग्यवान आहात की स्वामी श्री चक्रधर महाराज या जगाचा उद्धार करता या जगाचा आनंद दाता या जगाचा मोक्ष दाता या गुजरात प्रांतामध्ये म्हणजेच आपल्या इकडून पुढे होणारा जो सुरत आहे गुजरात आहे इकडे सगळं
जो घडवला आहे, इथे स्वामींनी जो अवतार घेतलेला आहे, मला तुम्ही सगळे भाग्यवान याच्यासाठी आवडतात की तुम्ही आम्हाला सर्वज्ञ चक्रधर स्वामी दिलेले आहे. मी विचार केला की भडोसमध्ये अवतार घेतला, तेव्हा तू महाराष्ट्रामध्ये आलास. तू घेतला होता भडोसमध्ये, पण तू महाराष्ट्रामध्ये आला. तुला माहित होतं की या गुजरात प्रांतावरची जी मंडळी आहे ही शिस्तप्रिय आहे, नम्रता आहे. यांच्याकडे असेल ज्ञान कमी असेल, परंतु भक्ती भावना आणि श्रद्धेने ती परिपूर्ण आहे. मात्र आमच्या महाराष्ट्रातली जी माणसं आहेत, या महाराष्ट्रातल्या माणसाला तुला घडवायचं होतं, तुला घडवायचं होतं, आणि म्हणून तू भडोसमधून तुझा प्रवास जर केला असेल ना, तर तो महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. म्हणून तुम्ही आम्हाला चक्रधर दिला, म्हणून आम्ही तुमचे आभारी आहोत की हा अवतार तुम्ही आम्हाला दिलेला आहे. एका सर्वज्ञ चक्रधर स्वामींना या महाराष्ट्राचा राजा महादेव राजा भेटायला आला. आपण चिंतन करा सगळ्यांनी की राजा भेटीला आला महाराष्ट्राचा. जवळ सिंगर महाराष्ट्राचा राजा भेटीला आला. काय करायला पाहिजे होतं आमच्या देवाने, एवढा मोठा राजा भेटीला आला. आज आम्ही एखाद्या राजकारणी व्यक्ती जर आमच्या भेटीला आला तर आम्ही किती तयारी करतो त्याची, किती तयारी असते, सगळी तयारी असते. महाराष्ट्राचा राजा भेटीला आला आणि भेटीला आल्यानंतर भीममठामध्ये असलेले आमचे सर्वज्ञ महादेवरायाने एका सेवकाकडे विचारपूस केली की इथे सर्वज्ञ आहेत का बघायला जा. एक सेवक तिथे शोधण्यासाठी आला. सर्वज्ञांना त्या ठिकाणी शोधत होता आणि शोधताना एका खांबाच्या आत उभे राहिलेले कोणता विष होता विचार करा. आणि त्या सेवकाने विचारले इथे चांगदेव राव आहेत का? मराठीचा अभिमान असणारे आमचे सर्वज्ञ, मराठी मधला पहिला सूत्र निर्माण करणारे आमचे सर्वज्ञ, पण तमाम महाराष्ट्रामध्ये श्रीमद भगवद्गीता संस्कृत भाषेतली समजणार नाही, म्हणून मराठी भाषेमध्ये त्याचं तत्वज्ञान सांगणारा माझा सर्वज्ञ, मात्र गुजरातचा अभिमान, गुजरातीचा अभिमान आमचे सर्वज्ञ म्हणतात. मला इथला देव आवडला नाही. काय म्हणतो तो? चांगदेव रावळेनो, भांगदेव रावळेनो, म्हातारी इच्छे ओ मागावा माई भिक्षा मागण गईच्छे. तुला कोणी सांगितलं रे माझ्या देवाला भांगदेव रावळ म्हणायचं? कोणी सांगितलं? माझा चांगदेव रावळ आहे ना. मात्र त्या राजाला भेट देण्यासाठी माझा सर्वज्ञ त्या ठिकाणी गुजरातीमध्ये पहिला माझा सर्वज्ञ या सिन्नर प्रांतामध्ये बोलला. तो सर्वज्ञ आपल्याला आठवायचा आहे, तो सर्वज्ञ आपल्याला डोळ्यासमोर आणायचा आहे. आणि म्हणून आमच्या चिंतनजनक बाबांनी या सर्वज्ञांच्या अवताराचं महत्व एका काव्यात वर्णन केलं. गुरुवारी बाबाजी सांगतात की देव या ठिकाणी आले का, त्यांचं कारण काय होतं येण्याचं. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गाण्यात हसत होतं. कुठे अवतार घेतला? भडोसला. कुठे घेतला? स्मशानभूमीमध्ये घेतला, जिथे आपण सगळेजण घाबरतो जाण्यासाठी. जी जागा आपल्याला सांगत असते तुझा प्रवास इथे शेवटचा आहे, तरी आपण घाबरतो. त्या जागेवरती आमच्या देवाने अवतार घेतला. कसा घेतला? सरणावरचा प्रेत जेव्हा उठून आला हसत होतं. तुम्ही कारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही कारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. आपण सगळी माणसं अज्ञानामध्ये कुठेतरी गुरफटलेली आहोत. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या माणसाला, गतिहीन आणि मतिहीन झालेल्या माणसाला सर्वत्र प्रश्न विचारतात की सरणावरचं प्रेत जेव्हा उठून आला हसत होतं. अरे भल्या माणसा तुला जगण्याचा अधिकार आहे, भल्या माणसा तुला धर्म आचरण्याचा अधिकार आहे, आणि तू काय करतोस? तुम्ही काय मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. धर्म नाही, कर्म नाही, समतेचा भाव नाही. लक्षात ठेवा, इथे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर अवतार घेतल्यानंतर या महाराष्ट्राची 800 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती, तत्कालीन जो समाज होता तो कशा पद्धतीचा होता? धर्म नाही, कर्म नाही, समतेचा भाव नाही. इथे सगळ्या माणसं मतदारामध्ये मांडलेली होती, वर्णव्यवस्थेमध्ये मांडलेली होती. समाज असा एका आहारी गेला होता, तिथं भेदभाव मानला जात होता, इथे जातीपात मानला जात होता, इथे रूढी परंपरा मानल्या जात होती, इथे वर्णव्यवस्था मानल्या जात होती. कुणालाही धर्माचा अधिकार नाहीये. तिथे माझा सर्वज्ञ सांगत होते धर्म नाही, कर्म नाही, समतेचा भाव नाही. गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे गाव नाही. ज्या गावामध्ये तू जन्माला आलास ते गाव तुझं आहे का? त्या गावावर तुझं प्रेम आहे का? त्या गावात त्या माणसाचं तुझ्यावर प्रेम आहे का? गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे गाव नाही. एक एक वाक्य त्या
जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही गारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. मन मेला, बुद्धी मेली, मरणाआधी सिद्धी गेली. काय झाला होता समाज? विचार करा ना. कशी समाजाची अवस्था होती? मन असून सुद्धा मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार नव्हता. मन मेलं, बुद्धी गेली. बुद्धी निश्चयात्मक आहे, ती ठरवते काय करायचं आहे. ती बुद्धी मरून गेलेली होती. मन मेलं, बुद्धी गेली, मरणाआधी सिद्धी गेली. ज्या सिद्धीचं सामर्थ्य, ज्या धर्माचं सामर्थ्य, ज्या सत्कर्माचं सामर्थ्य आपल्याला बांधायचं आहे, ते केव्हाच मरणाआधी सिद्धी गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची जी रूढी परंपरा व्रतवैकल्य सांगत होती. अनेक पंडितांनी यावर रूढी सांगाव्या. 365 दिवसामध्ये 5,500 व्रत या स्त्रियांना करावं लागत होतं. एवढा समाज आहारी गेला होता. मन मेलं, बुद्धी मेली, मरणाआधी सिद्धी गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. देणाऱ्यांना देत होतं, देणाऱ्यांना देत होतं, घेणाऱ्यांना घेत होतं. तुम्ही गारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही गारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. समाज कसा आहे? कवी पुढे सांगतात की अज्ञानाच्या प्रसाराने हस्ती तिथे रडत होतं. सगळा समाज अज्ञान झाला होता. आणि या अज्ञान समाज काय करत होता? अज्ञानाच्या समाजाने हस्ती तिथे रडत. किती अज्ञान आहे, किती अज्ञानत्व आहे आपल्यामध्ये. प्रवास करत असताना एका ठिकाणी प्रसंग असा घडला की एक व्यक्ती गाडीमध्ये बसमध्ये चढला आणि बसल्यानंतर तो ड्रायव्हरच्या शेजारी सीट रिकामा असतो तिथे बसला. तो जागा व्यवस्थित होती आणि ड्रायव्हरच्या शेजारी बसल्यानंतर थोड्या वेळाने तो मला उठला, सगळ्यात पाठीमागे जाऊन बसला. परत थोड्या वेळाने उठला, उजव्या बाजूला बसला. परत थोड्या वेळाने उठला, डाव्या बाजूला बसला. आणि डाव्या बाजूला बसल्यानंतर तो माणूस सांगत सहजच त्याने प्रश्न विचारला, आणि ताई तुम्ही एवढी जागा का बदलली? मी असं मला का नाही विचारलं. आता म्हणजे जागा बदलणारी माणसं आपल्याला माहित आहे. 5 वर्षानंतर जागा बदलते का नाही? 5 वर्षांनी सगळ्या जागा बदलतात, माहिती तुम्हाला सगळ्यांना. टिकत नाही ती जागा. किती चांगले सिंहासन असतं, चंदनाचं असतं ते सोडावं लागतं, सोन्याचं असतं तरी ते सोडावं लागतं. एक आमच्या सर्वज्ञांनी जागा दिली आम्हाला. कुठे नाही जमत तुला, महाराष्ट्रामध्ये जा. कुठे नाही जमत तुला, गंगा तीरामध्ये जा. तुझं साधन जगत झाल्याशिवाय राहणार. जागा दिली आमच्या देवाने. मग तुझी जागा ठीक होती खऱ्या माणसा, तू जागा का बदललीस? त्याचं काय झालं म्हणजे ताई? मी समोर बसलो होतो, अस्थिर असता विचार माझा जागा झाला आणि त्या विचाराने मला हलवलं, जागा केलं. आणि मी सहजच माझा विचार जागा झाल्यामुळे मला वाटलं की समोर एखादं आयतं, समोर येणारे ट्रॅप जर मला धडकला तर पहिलं लागून कोणाला? पहिला धक्का कोणाला बसेल? तुम्हालाच लागला असता. मी अस्थिर असल्यामुळे पाठीमागे जाऊन बसलो. ठीक आहे म्हणलं, समोर गाडीला धडक झाल्यानंतर तुम्हाला लागू शकतं, ठीक आहे. पाठीमागे बसले होते, आता तर ठीक होते ना, आता तर जागा व्यवस्थित होती ना. त्याचं काय झालं म्हणते? मी पाठीमागे बसलो, खिडकीतून अवलोकन करत असताना, बाहेर बघत असताना सहजच माझ्या लक्षात आलं की एक गाडी ओव्हरटेक करून गेली. त्या गाडीला पाठीमागून कुणीतरी धडकलेलं होतं. माझा अस्थिर विचार परत बदलला. परत मला वाटलं की मी पाठीमागे बसलो, पाठीमागून जर कोणी धडकलं तर पहिलं कोणाला लागलं? म्हणजे मलाच लागलं. मग तुम्हालाच लागलं असतं. ठीक आहे म्हटलं, आता तुम्ही पुढची जागा सोडली, मागची जागा सोडली, आता तुम्ही ज्या जागेवरती बसला आहात उजव्या बाजूला, ती जागा तुम्ही का सोडली? त्याचं काय झालं म्हणे? गाडी भरकन धावली आणि चटकन चौकात येऊन थांबली. मी विचार केला की चौकात थांबलेल्या गाडीला भरधाव येणारी एखादी गाडीने जर धडक दिली तर उजव्या बाजूला मी बसलो, गाडी चौकात आहे, पहिलं लागण कोणाला? म्हणजे तुम्हालाच लागलं असतं. म्हणजे तुम्ही आत्ता जे बसले ते कसे? तुम्ही डाव्या बाजूला एका संतांच्या शेजारी बसला आहात, आता कसं आहे? ते म्हणलं आता मी की तुमच्या मनामध्ये विचार आला की समजा त्याचं काय म्हणे ताई, आता मी जे तुमच्या शेजारी बसलो ना, डाव्या